कागलचे नेते माजी आमदार संजयबाबा गाडगे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार आपल्या काय सांगाल? संजय बाबा गाडगे शिवसेनेचे नेते राहिलेले होते, आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, तुमची प्रतिक्रिया? नाही, ते नेते राहिले नव्हते, ते शिवसेनेचे माजी आमदार होते। नेते आणि उपनेते महाराष्ट्रातील वेगळे आहेत, ते नेते नव्हते, ते शिवसेनेमध्ये आले होते। प्रत्येक वेळी ते कुठे गेलेत ते स्वार्थासाठीच आलेले आहेत। पक्षवाढीसाठी कधी त्यांनी काही केलेलं नाही आहे। उगवत्या सूर्याला नमस्कार करणे आणि सत्तेबरोबर जाणे हे त्यांचं धोरण जर बघितलं तर 5वा का 6वा पक्ष त्यांचा आहे। त्यांच्यानं आम्ही अपेक्षा काय करायची? उद्धव साहेबांनी महाराष्ट्रातली पहिली उमेदवार त्यांना जाहीर केली होती, एवढा विश्वास त्यांच्यावर टाकला होता, त्याने आमचा घात केला घात केला। आणि अशा माणसाला आता भविष्यामध्ये लक्षात येईल आपण पायावर दगड मारून घेतलाय, कारण उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखालीच ह्या महाराष्ट्रात पुन्हा लवकर सत्ता येईल याची आम्हाला खात्री आहे। संजय बाबाच्या गाडगे भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला धक्का मत समजा? धक्का वगैरे काहीच नाही। अहो 30-40 लोक गेले, आम्हाला काय धक्का बसलाय? काहीच धक्का बसलेला नाही। आणि आमचे वर्षानुवर्ष काम करणारे लोक गेले, धक्के आम्ही देतो, धक्का आम्हाला बसत नाही आणि धक्का द्यायची आमची तयारी आहे। 2-4 लोक गेली म्हणजे धक्का बसला होत नाहीये आणि अशा लोकांना आम्हाला धक्का तर मुळीच बसलेला नाही। आम्हाला शिवसेनेचे माझे आमदार म्हणून राहिले, माझे आमदार कुणामुळे झाले होते? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने, मातोश्रीच्या आशीर्वादाने, उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने हे आमदार झाले होते माझे आमदार, आणि म्हणून ते माझे नाव लागलं। तर कधी त्यांना माझे आमदार झाले नसते, ते कधीच लागणार नसते, पण शिवसेना आणि मातोश्रीचे आशीर्वाद आहेत। आता कागद राजकारण कसं बघताय? कागदचं राजकारण हे गटातटाचं राजकारण आहे, पण तिथली लोक सुद्धा आता मतदार सुद्धा कंटाळलेले आहेत। ह्या दल बदलू, ह्या उड्या मारणाऱ्या नेत्यामुळे लोक कंटाळलेले आहेत। भविष्यामध्ये ते मला खात्री आहे उद्धव साहेबांच्या पाठीशी कागद जनता ठामपणे राहील याची मला खात्री आहे। त्यांनी विधानसभेला देखील मुस्लिमांना जाहीर पाठिंबा दिला होता। ते चुकीचं आहे ना, ते चुकीचं आहे ना। ते कुठे असले काय असले, मी काल जे बोललो तुम्हाला की कुठल्याही पक्षात गेले ते तो भाजपला धोका आहे आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजाला धोका आहे। हा भविष्यामध्ये जर संजय बाबा गाडगेच्या चिरंजीवांना भाजपची उमेदवारी दिली तर काय करणार मुस्लिम साहेब? त्यामुळे पुढची जी निवडणूक आहे ती कागदची महाराष्ट्राची हाय उलटी निवडणूक होणार आहे आणि धक्कादायक निकाल लागून तिथं आमचा उमेदवार विजय होईल याची मला खात्री आहे। महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटात समर्जित गाडगे आहेत, तुम्ही त्याकडे कसं बघताय? तुम्ही त्या शिवसेनेमध्ये घेण्याचा काय प्रयत्न करणार? नाही बघा, मी पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी जर मला सिग्नल दिला तर अशी चांगली लोक आमच्या आली तर तो आम्ही प्रयत्न करायला काय अडचण नाही ना आम्हाला। प्रत्येक जण प्रयत्न करत असतो। मी आज उपनेता आहे, मी जिल्हा प्रमुख आहे, माझी सुद्धा इच्छा आहे उद्धव साहेबांनी मला सिग्नल दिला, मला संमती दिली तर त्यांच्यावर चर्चा करायला मी तयार आहे। तर आपल्याबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देखील आहे, काय सांगाल? संजय बाबा गाडगेंनी काल भाजपमध्ये प्रवेश केलाय, कसं बघताय? संजय बाबा गाडगेने पहिल्यांदा किती पक्ष बदलले याचा अभ्यास करा। संजय बाबांनी पहिली निवडणूक लढवली काँग्रेसमधनं लढवल्यानंतर त्यांनी मला वाटते की शिवसेनेतनं निवडणूक लढवली। शिवसेनेतनं ते 2 वर्षाच्या काळाकरता आमदार झाले। त्याच्यानंतर त्यांनी शिवसेना सोडल्याने शेतकरी संघटनेतनं लढवली। शेतकरी संघटनेतनं परत ते शिवसेनेमध्ये आले संजय मंडलिक यांच्या बरोबर, त्यांनी त्याची निवडणूक लढली। या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी महायुतीच्या मुश्रीफ साहेबांना पाठिंबा दिला आणि आता परत ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले। म्हणजे सगळीकडे फिरायचं आणि फिरायचा कारभार करायचा आणि आता एकत्र जायचं। जनतेचे डोळे उघडे आहेत, जनतेच्या मनातली विश्वासार्हता उघडे आहे। संजय बाबा गाडगे याला पाणीवाला बाबा म्हणून बघितलं जातं, सर्वसामान्यांचे कष्टकऱ्यांचे नेते म्हणून बघितलं जातं। आमची अपेक्षा होती की त्यांनी चळवळीमध्ये राहिला असतं तरी चाललं असतं, त्यांनी विरोधात राहिलं असतं तरी चाललं असतं। त्या महायुतीच्या सरकारमध्ये काय परिस्थिती आहे? एका बाजूला महायुतीचा आमदार आहे, दुसऱ्या बाजूला विरोधक आहे ते आमच्या राष्ट्रवादी, आमच्या महाविकास आघाडीचे आहेत। आता संजय बाबांची राजकीय दिशा उलट या प्रवेशामुळे अस्पष्ट झाली असं माझं मत आहे। खरं तर ते शिवसेनेचे माझे आमदार देखील राहिले होते, मग शिवसेनेला धक्का समजा? शिवसेनेला धक्का नाही। अहो शिवसेनेला एकनाथ शिंदे गेले, 40 आमदार गेले, उद्धव बाळासाहेब ठाकरे फरक पडला। अहो शिवसेना एक फॅक्टरी आहे, कार्यकर्ते तयार करण्याची खाण आहे, तिथे हजारो लोक तयार होतात। आता कोकणात सुरुवात झाली ना, कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात उलट अशा लोकांच्या जाण्यामुळे सत्तेकडे नवीन तरुणांना संधी मिळेल। मुस्लिम साहेबांना पाठिंबा वाटली म्हणून कसं करतील ते? आता ज्या वेळेला राजकीय काय परिस्थिती होईल त्याप्रमाणे ते बदलणार। आता ते कदाचित पुढच्या वेळेला म्हणतील मला आता तिकीट द्या,
भाजप आणि जर माहिती वेगळी लढली तर उद्याचे ते उमेदवार पण होऊ शकतात. त्यामुळे आता मुश्रीफ साहेबांनी संजय बाबा घाडगेंना जमेत धरू नये. तर आपण बघितलं की या संजय पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि संजय बाबा घाडगे यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेला काही तोटा झालेला नाही असं मत देखील त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि हा भाजपला आणि मुस्लिम साहेबांना धोका असलेला देखील त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, कोल्हापूर.